ही कथा आहे सिद्धार्थ गौतमाच्या जन्माची, कपिलवस्तूचा शाक्य राजा शुद्धोधनाच्या पुत्राची। शाक्यांच्या घराण्यामध्ये दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये एक उत्सव पाळण्याची प्रथा होती। सर्व शाक्य लोक आणि राजघराण्यातील मंडळी तो उत्सव साजरा करीत होते। तो उत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती। एकदा महामायेने हा उत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून साजरा करण्याचे ठरविले होते। उत्सवाच्या 7व्या दिवशी राणी महामाया भल्या पहाटे उठली, सुगंधी पाण्याने आंघोळ केली, दानामध्ये 4 लक्ष मोहरा दान दिल्या आणि मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला। आवडीच्या पदार्थांचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी सजविलेल्या शयन मंदिरात